निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। धाराशिवच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातला हा प्रकार आहे। नॉर्मल डिलिव्हरी होत नसतानाही सीझर न केल्याचा आरोप आहे। डिलिव्हरी दरम्यान डॉक्टर्स नर्सनं मारहाण केल्याचाही दावा आहे। कविता जगताप, बाळाची आई प्रीती कदम यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सरांना कुठला तर त्यांनी फोन केला होता की बाळाची कंडिशन अशी आहे, पण ते अवेलेबल नव्हते। ते म्हणजे मी 10-15 मिनिटात येतो, तोपर्यंत तुम्ही ट्रीट करा। त्यांनी केलं, पण बाळाला ट्रीट रडलं बाळ एकदा, नंतर तिथून खाली आणायचं होतं, बाळ सिरियसच होतं। ते डॉक्टर काय म्हणले माहितीये का मॅडमला, मॅडम नातेवाईकांच्या सह्या घेतलेत का? मग ते म्हणले हा घेतलेत। हा मग ठीक आहे, जाऊ द्या। म्हणजे ह्यांचं म्हणणं असं की नातेवाईकांच्या एकदा सह्या घेतल्या की पेशंटला बाळाला काही झालं तरी चालतंय, असं त्यांचं म्हणणं होतं। वेळ असून ह्या लोकांनी विनवंती करून ह्याच्या पाया पडून ह्यांनी डिसिजन घेतला नाही, शिजर केला नाही। आमचं बाळ ह्यांनी घालवलं आणि आमच्यावर जे अन्याय झाला नाही तर गोरगरिबावर होऊ नये आणि ही कारवाई व्हावी, सक्त कारवाई व्हावी कडक यांच्यावर। आणि ह्यांनी डिस्चार्ज जरी दिला तरी आम्ही हे हॉस्पिटल सोडून माझ्या मुलीला मी घेऊन जाणार नाही। न्याय मिळेपर्यंत मी इथंच राहणार, माझ्या मुलीला घेऊन मी जाणार नाही।